रसिक हो, जेव्हा कुठे चमत्कार होतात ते तर्कशास्त्र आणि तथ्यांना नेहमी आव्हान देतात. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या चमत्कारिक प्रवृत्ती आणि अद्भुत प्रथांसाठी प्रसिद्ध आहेत. आपण आजपर्यंत पाहिले असेलच की आपल्या देशातील काही मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी सताड उघडे असतात, तर काही मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी ठराविक वेळीच उघडे असतात, तर काही मंदिरे तर रात्रीची बंद असतात. जसा आपला मागचा हरभजन सिंग मंदिर यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच. आज आपण भारतातील कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील एक असं मंदिर पाहणार आहोत जे अद्भुत रहस्यांनी भरलेले आहे. ती हसनची कुळदेवी मानली जाते आणि तिच्या नावावरून या शहराला हसन नावही देण्यात आले आहे. तिला हसनंबा असे म्हणतात कारण ती नेहमी हसतमुख असते, जी माता अंबेचे प्रतीक आहे. अशी मान्यता आहे की माता अंबा भक्तांच्या सर्व मनोइच्छित कामना पूर्ण करते, परंतु तिच्या भक्तांना त्रास देणाऱ्यांसाठी ती खूपच कठोर असल्याचेही म्हटले जाते. एकदा 4 दरोडेखोरांनी हसनंबाचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवींनी त्याचे दगडात रूपांतर केले. हे 4 दगड आजही कलाप्पा गुडीत पाहायला मिळतात. मंदिर वर्षातून फक्त 7 दिवसच भक्तांसाठी उघडे असते आणि नंतर पुन्हा वर्षभर ते बंद होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटले असेल, पण हे सत्य आहे. या मंदिरावर भाविकांची श्रद्धा शतकानुशतके पूर्वी होती तशीच आजही कायम आहे. ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडी या 7 देवींना सप्तमातृका म्हणतात. या 7 देवी जेव्हा दक्षिणेकडून काशीकडे येत असताना त्यांना मध्येच एक ठिकाण खूपच आवडलं आणि त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. या स्थानाचं नावच आहे हसन. हे मंदिर दिवाळीच्या उत्सवादरम्यान केवळ 7 दिवसच भाविकांसाठी खुले असते आणि बलिप्रतिपदेच्या उत्सवानंतर 3 दिवसांनी बंद होते. या काळात येथे मोठ्या संख्येने भाविक आशीर्वाद घेण्यासाठी येतात. या मंदिरात शेवटच्या 2 दिवसात विशेष विधी केले जातात, त्यावेळी ते सर्वसामान्य भाविकांसाठी बंद असते. रसिक हो, तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या यूट्यूब चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मंदिर फक्त 7 दिवसच उघडत असल्याने सर्व लोकांना 7 दिवसात देवींचे दर्शन मिळणे अवघड असल्याने सर्व भक्तगण पत्राच्या माध्यमातून देवीला नवस करण्याची इथे प्रथा आहे आणि देवी त्यांचे नवस पूर्ण करणार ही प्रत्येक भक्ताची श्रद्धा सुद्धा आहे. असे म्हणतात की या मंदिरात फक्त 1 आठवडा पूजा केली जाते आणि शेवटच्या दिवशी पूजा केल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, जे पुढील वर्षी दिवाळीत पुन्हा उघडले जातात. मंदिर बंद करण्यापूर्वी देवीला एक तुपाचा दिवा लावला जातो. देवीसमोर फुले, पाणी आणि 2 पोती तांदूळ अर्पण केले जातात आणि शिजवलेल्या तांदळाचा नैवेद्य गर्भगृहात ठेवला जातो. रसिक हो, जर आपण फुलांना किंवा फळांना 1 वर्ष असंच ठेवलं तर 1 वर्षांनी काय दिसेल? निसर्गाच्या नियमाप्रमाणे ती फळं, फुलं सडलेली, सुकलेली किंवा खराब झालेली दिसतील, बरोबर? आजूबाजूला सर्व छान दिसेल. पण पुढील वर्षी जेव्हा मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जातात तेव्हा 1 वर्षानंतर देवीला अर्पण केलेली फुले बंद होण्याच्या वेळी जशी होती तशी ताजी दिसतात. तुपाचा दिवा मंदिर बंद असताना कायम तेवत राहतो. जेव्हा मंदिर 1 वर्षाने उघडण्यात येते तेव्हा दिव्यातील तूप जसे होते तसेच असते, जरा देखील कमी होत नाही. मंदिर बंद करताना देवीला अर्पण केलेला नैवेद्य 1 वर्षानंतरही ताजा आढळतो. असे मानले जाते की जे कोणी या देवीची शुद्ध अंतःकरणाने आणि भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या मनोइच्छित कामना पूर्ण होतात. या व्हिडिओमुळे तुमची देखील माता अंबेवरची निष्ठा आणखी वाढली असेल. आम्ही आपल्या मराठी रहस्यमय कथा या यूट्यूब चॅनेलच्या वतीने माता अंबेला साकडं घालतो की हे देवी, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुझे भक्त तुझे दर्शन घेत आहेत, त्यांना उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य दे आणि त्यांच्या सर्व मनोइच्छित कामना पूर्ण कर ही सदिच्छा. जय माता दी.